अहिल्यानगरमध्ये 31 लाखांचे MD ड्रग जप्त, तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई, 3 आरोपी अटकेत. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिसांनी अंमली पदार्थ आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 31,04,400 रुपये किमतीचे MD ड्रग जप्त करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. 19 जुलै रोजी सायंकाळी मिस्किनमळा तारकपूर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना विना नंबरची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या फिरताना दिसली. पोलिसांनी विचारपूस केली असता कारमधील 2 इसम पळून गेले, तर कारसह पळणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाण्यासमोर पाठलाग करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अशी: जिशान सय्यद, रिहान शेख आणि वसीम बागवान. तसेच फरार झालेल्या आरोपींमध्ये जमीर निसार शेख आणि एका अनोळखी इसमाचा समावेश आहे. नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या समक्ष कारची झडती घेतली असता कारमध्ये 150 ग्रॅम MD ड्रग सापडले. यासोबतच खेळण्यातील लायटर, पिस्तूल, स्प्रे, इंजेक्शन सिरिंज, रबरी मुखवटे, मास्क, हँडग्लोव्ज, सुताची दोरी, गाडीच्या नंबर प्लेट्स आणि चाकू असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य आणि त्यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.